ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे महानगरपालिकेचे गटनेते असलेल्या अभिजित पवार यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिजित पवार यांनी आगामी निवडणुकीत विजयासाठी सर्व राजकीय समीकरणे जुळवून जास्तीत जास्त मते मिळवण्यावर भर दिला जाणार असल्याचं सांगितले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करून अभिजित पवार यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला. सामान्य कुटुंबातील घरातील एका मुलाला चांगली जबाबदारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. सर्वांचे आशीर्वाद सोबत आहेत, सगळ्या नगरसेवकांचे आशीर्वाद आहेत, खासदार साहेब स्वतः आहेत, आव्हाड साहेब आहेत, शरद पवार साहेबांचा पाठिंबा या ठिकाणी आहे. दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू. सोबत काँग्रेसही आहे, युपीटी आहे. हे सगळं जण एकत्र असल्यावरती कसलं टेन्शन. भाजपकडे म्हणजे महायुतीकडे जवळपास 800च्या पुढे मतदान आहे आणि एकतर 65 मतदान आहे. कशी जुळवाजुळव करणार? चालू आहे. ऑन कॅमेरा बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, पण काहीतरी जुळवणी चालू करू, काहीतरी करू. पाठिंबा महायुतीचा, महाआघाडीचा आहे ना, महाआघाडीचा आहे ना. काय प्रकारचं नियोजन असेल तर पाठिंबा आहे जर असं आता सर्व ठिकाणी आता इथे सांगू शकत नाही, पण ज्या पद्धतीची लढत आहे ती व्यवस्थित करू, चांगल्या रीतीने करू आणि चांगला यश प्राप्त करायचा प्रयत्न करू.